नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर सकाळची माझी सगळी कामं आवरलेली होती. पहिला नाश्ता वगैरे केला आणि आता घरं आवरणार होती. तर त्याच्यासाठी काल जी वाळ्या टाकलेली होती कपडे ती सगळी वाळलेली होती. तर कपडे म्हटलं काढून घ्यावा होता. नाश्ता झाला आणि 9:15 वाजता गावावरून फोन आला. तर आमच्या सासऱ्यांची बहीण जी होत्या त्या वारलेल्या होत्या आणि आम्ही आमच्या सासूंना फोन करत होतो, पण त्यांचा फोन देखील काही लागत नव्हत्या आणि त्या तिथं गावी नव्हत्या. त्या दुसऱ्या गावी गेलेल्या होत्या, त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या. आषाढ चालू आहे आणि आषाढी अमावस्या होती, त्याच्यामुळे सगळ्यांकडे ना बकऱ्याच्या वगैरे जत्रा असतात आमच्या गावाकडे. तर त्याच्यासाठी त्या गेलेल्या होत्या आणि तिथून तशाच त्या त्यांच्या मुलीकडे गेल्या आणि अचानक आम्हाला कॉल आला. तर आता आम्ही इकडे मुंबईला असल्यामुळे ना आम्हाला तर जाता आलं नाही आहे. पण त्याही जायला निघाल्या, पण त्यांनाही गाड्या वगैरे भेटल्या नाही आणि पहाटेचीच मयत झाली होती आणि आम्हाला खूप उशिरा कळलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही जाता आलेलं नाही. तर आमच्या सासऱ्यांच्या आहेत ना, आम्हाला 2च नाती माहीत होती. एक त्यांचा भाऊ आहे आणि दुसरी बहीण आहे. ह्याच्या पलीकडे त्यांचे कुठलेही रिश्तेदार आम्हाला माहिती नव्हतं आणि आज त्याच्यातलंही एक आपलं नातेवाईक ह्या जगामध्ये राहिलेलं नाही आहे. तर त्याचं आम्हाला दुःख तर वाटतं आहे आणि आम्हाला जाताही आलं नाही, त्याचं देखील दुःख वाटतं आहे. बहीण मेल्यानंतर ना भावाकडनं जी साडी चोळी असते ती आमच्या सासूला घेऊन जाता आली नाही. तिची खूप इच्छा होती जायची, पण आलं नाही. पण त्यांचे छोटा भाऊ आहेत ते घेऊन गेले आणि आता आम्ही आहे ते त्यांना सावडायला वगैरे जाणार आहे. तर चला, आता माझं जे आहे तो हा ब्लॉग चालू झालेला आहे. तर घरातली जे काय कामं होती ती आवरायला घेतली. सगळे कपडे वगैरे इथला पसारा आहे तिकडं हॉलमध्ये नेऊन ठेवला. सकाळी हे सगळं कळल्यामुळं ना थोडा वेळ जरा वाईटच वाटलं आणि काम देखील करायची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही असंच बसलो. पण पुन्हा मनाची समजूत घेतली की आता आपल्याला जाता तर येणार नाही आहे, पण चला आपण आपलं काम करून घेऊया. त्याच्यानंतरनं जो काय घरात पसारा होता, बॅग्स, कपडे, तसंच ऑनलाईन मागितलेलं भाज्या वगैरे सगळे इथेच ठेवून दिलेलं होतं आणि रात्रीच्या वेळी मागितलेलं होतं, त्याच्यामुळे मी काय उचललंच नाही आहे. त्याच्यानंतरनं सगळा पसारा उचलला आणि बेडरूममध्ये नेऊन ठेवला. सोफा वगैरे झटकून घेतला, कारण जणू बेला आहेत तर ते सोफ्यावर ह्याच्यावर नाचतात आणि जणू तर तिच्या पायाने उकरून उकरून सगळा सोफ्याला बसवलेला कवर देखील आहे ना तो सगळा काढून घेते. तर त्याच्यामुळे त्याला चांगला मजबूतीने मी बसवून घेतला आणि जे कचरा झालेला होता तो बी काढायला घेतला. तर आता घरात कचरा जास्त काय नाही आहे, पण हे जणूची आणि बेलाची दोघींची केसं खूप आहेत. आता ह्या घराला मला एकदा नाही तर दोनदा झाडून घ्यावा लागतं, तेव्हा सगळे कचरा चांगल्यापैकी निघून जातो. आता मी इकडे काम करते, पण माझ्याबरोबर नाही जणू देखील कामच करते. मी कंटाळली की तीही कंटाळणार, तोपर्यंत ती अशीच माझ्या मागं फिरत राहणार आहे. तर सगळी घरं मी स्वच्छ अशी झाडून घेतली. आता इकडं मुलीने तिचं आवरलेलं होतं, त्याच्यामुळे रोजचं रोज जे कपाटातलं मेकअपचं जे काय सामान आहे ते सगळं इकडच्या तिकडं असं विस्कटत असतं. तर त्याला देखील मी व्यवस्थित मांडून घेतलं. आता आज नीट केलं की उद्या होणार नाही असं तर नाही, ते रोजची रोज तसंच होतं आहे. इकडं हॉलमधला सगळा पसारा आणून इकडं टाकला होता. हॉल झाडून घेतला, किचनमध्ये कचरा लावला आणि इकडे बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये पहिलं तर आहे मुलीचं वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे पहिलं मी गॅलरी आवरायला घेतली. गॅलरीत एकच कुंडी ठेवलेली आहे, पण तिथं देखील ही जणूही जाते आणि कुंडीतली सगळी माती आहे ती खाली सांडवते. तर आता पाण्यामध्ये मी थोडंसं डेटॉल, मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी ओतून घेतलं. तर ही कूलर ही आहे ती आम्ही उन्हाळ्यात वापर करतो आणि आता काय पावसाळा आहे आणि थंडी, ह्या दोन्ही सीझनमध्ये कूलरचा वापर होत नाही, त्याच्यामुळे मी तिकडे ठेवून दिलेला आहे. भरपूर असं डेटॉल आणि नमकचं पाणी घालून घेतलं आणि खराट्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आणि पाण्यामध्ये नाचायला तर हिला ना खूप छान वाटतं. इकडं पाण्यात नाचते आणि त्याच्यानंतर बेडवर जे कपडे ठेवलेले आहेत ना त्याच्यावर जाऊन ही नाचत असते. सगळा पसारा आवरला तोपर्यंत मुलगी आहे ती आंघोळ करायला गेलेली होती. तिला म्हटलं तू आवर, तुझं आवरूस तर माझी गॅलरी आहे ती स्वच्छ करून घेते. गॅलरीला पुन्हा मॉपने आहे ती कोरडी अशी एकदम करून घेतली. तर पुन्हा इकडे बेडरूममध्ये आले. आता बेडरूममध्ये काही कपडे होते ते आंघोळीचे होते,
टॉवेल वगैरे तसेच टाकलेले होते आणि काही कपडे मी तिकडे सुकलेले होते ते आणले आणि त्याची घडी घालायला घेतली. तर सगळ्यांचे कपडे आहेत, प्रत्येकाच्या आपापल्या जागेवर आहे, ती लावून घेतली. तर कपाट आहे ते आवरायला काढलेलं होतं आणि कपाट देखील आवरून झालं तर त्याच्यातली काही कपडे होती जी लागणार नव्हती. मुलींना छोटी अशी कपडे होती ते साईडला काढून ठेवली होती. म्हटलं सकाळचं आमच्या इकडे कचरा न्यायला ज्या ताई येतात तर त्यांना द्यावं. तर आज आलेल्या नव्हत्या, आज दुसऱ्याच ताई होत्या. तर त्या घेऊन जातात आणि चांगले असतील तर कोणाला देतात आणि नसतील तर मग ते कचऱ्यामध्ये टाकतात. तर हे सगळे कपडे चांगले होते आणि मलाही ते टाकून देऊ वाटले नाही, तर त्याच्यामुळे मग मी ते एका ड्रेसमध्येच आहेत तर सगळे कपड्यांच्या घड्या घातल्या आणि ते व्यवस्थित असे ना त्याची गाठ बांधून ठेवून दिले. प्रत्येक 2-3 महिन्यातनं ना हे कपडे असे निघतच असतात आणि चांगले असतात, फक्त येत वगैरे नाही, त्याच्यामुळे ते टाकूनही देऊ वाटत नाही. तर मी असे बांधले आणि म्हटलं ती उद्या आल्यानंतर ना तिला देऊन टाकते. तर आता ही बेडवरची गादी आहे तर ही चांगली झटकून वगैरे काढते आणि ही जणू आहे तर ती सगळं हे बेडशीट वगैरे आहे पायाने सगळं उकरून काढते, त्याच्यामुळं मला ते बेडशीट एकदम फिट असं लावावं लागतं. तर गादी देखील चांगली मी झाडून काढली. तर मुलीची आंघोळ वगैरे झाली आणि ती लॉग इन करायच्या अगोदर तिला चहा वगैरे दिला. तर घरातली कामं हे आवरता हे छोटे छोटे कामं देखील मध्ये येतात. तर तिला चहा वगैरे दिला, चांगली गादी झटकली. आता बेडशीट आहे ते चांगलं जाम आहे ते मी लावून घेते. त्याच्यानंतर ना जणूने किती जरी त्याला उखरलं तरी देखील ते निघतच नाही, एवढं ते फिटमध्ये बसतं. तर बेड आवरून झाले. त्याच्यानंतर ना काही इकडं धुवायचे कपडे होते ते देखील तिकडं घेऊन गेली. आणि आता पुसायला घेतलेलं होतं. तर पुसायच्या पाण्यामध्येही मी डेटॉल आणि मीठ टाकत असते. तर तेही पहिल्यांदा मी खूप पाणी असं घेते आणि 2-3 वेळा करून चांगलं असं कोरडं होईपर्यंत पुसून घेते. तर काही केस वगैरे राहिलेले असतात झाडताना, ते वाऱ्याने उडत असतात. तर पुसून घेतल्यानंतर ना सगळे केस वगैरे देखील निघतात आणि एकदम घर आहे ते सकाळचं एकदम फ्रेश आणि चकाचक होतं. आता इकडं किचनमधलं देखील सगळं आवरून झालेलं होतं आणि मी आता फक्त किचनच पुसायचं होतं. पण मी इकडे तिकडे करेल त्याच्यात पाय उमटतात. तर माझ्या अगोदर ह्याच दोघे आहेत तिथे पाय उमटायला जातात. घरं पुसून काढूस तर ना सगळी कपडे वगैरे धुवून झाले होते. लगेच मी कपडे आहेत ते सुकायला देखील टाकले आणि कपडे भरपूर होते. पाऊस चालू असल्यामुळे ना कपडे लवकर सुकत नाही आहेत आणि 2-3 वेळा करून मला ते कपडे सुकायला टाकावं लागतात. संध्याकाळचं आहे, संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे झालं होतं. जेवणामध्ये काय दुपारीच बनवलेला स्वयंपाक होता, त्याच्यामुळे संध्याकाळी काही मी जास्त बनवलंच नाही आहे. आम्ही लवकरच जेवण वगैरे केलं आणि जे काय सगळी भांडी वगैरे पडली होती ती देखील भांडी सगळी घासून घेतली. ज्या भाज्याही शिल्लक राहिलेल्या होत्या त्या साईडला काढून घेतला आणि सगळी A to Z भांडी आहेत ते काढली, जेणेकरून सकाळचं किचन वाट्यावर एकदम फ्रेश आणि एकदम साफसुथरा दिसला. उठल्यानंतर देखील छान असं वाटतं. त्याच्यानंतर ज्या काय भाज्या वगैरे आणलेल्या होत्या, कांदे होते, टमाटर होते, हिरव्या मिरच्या, बटाटे होते आणि कांदेही तसेच जाळीमध्ये होते. तर त्यांना देखील मी काढून घेतलं. बटाटे सगळं टोकरीमध्ये टाकलं, मिक्स केलं, झाडून काढलं आणि सगळं जे त्या जागेवर ठेवून दिलं. आता इकडे घेतली होती मी शेगडी एकदम साफ करायला. आता शेगडी रोजची रोज स्वच्छ करते, त्याच्यामुळे सारखंच तिला घासलं पाहिजे ना असं काही नाही. एखाद्या वेळेस मी सकाळचं किंवा दुपारचं घासलं तर संध्याकाळचं घासत नाही आहे, फक्त असं वरच्यावर चांगलं पुसून घेते. आता मी एक रील बघितली होती, त्याच्यात असं दाखवलं होतं की काळी भांडी आहेत, त्याच्यात कांदा, साखर आणि आपलं डिटर्जंट पावडर आहे ते जर टाकलं तर एकदम तवा कढई आहे ना एकदम पांढरी शुभ्र निघते. तर मी म्हणलं चला आता माझ्याकडे टाईम होता, मीही ती करून बघितलं, पण तवा तर पांढरा शिपट निघाला नाही आहे. हा पण तो जो तेलकटपणा होता ना त्याचा तो निघाला होता. आता माझ्याकडे सकाळ संध्याकाळ तेलाच्याच चपात्या असतात, त्याच्यामुळे रोजची रोज तवा आहे एकदम पांढरा शिपट असा निघत नाही आहे. तर आता माझी संध्याकाळची सगळी कामं झाली आणि झोपायच्या अगोदर मलाही चूर्ण प्यायचं आहे. तर हे चूर्ण पेल्यामुळं पित्त, ॲसिडिटीचा जो काय प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे बंद होतो आहे. आणि आता मी 15 दिवस झालं मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही हे
काढा पित असतो मी. जरी कंटाळली तरी पण एखाद्या दिवशी माझे मिस्टर स्वतःच ते बनवतात आणि आम्ही दोघंही पितो. आठवण करून काजीने देतात ते. तर हे कोमट पाण्यामध्ये प्यायचं होतं. आता पाणी ठेवलं गरम करायला, पण ते काय झालंच नव्हतं. थोडंसं पाणी ओतून बघितलं, पुन्हा अजून त्याला 2 मिनटासाठी ठेवलं आणि थोडंसं कडक पाणी आहे ते असं घेतलं. मी थोडंसं जास्त पाणी पिते आणि मिस्टर आहे ते थोडंसं कमी पाणी पितात. तर पहिलं मी त्यांना आहे तर हे बनवून दिलं. त्याच्यानंतरनं मी पहिला घेतला. तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.